इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, यूकेजी टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, 12 इमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर. सोलापूर शहरातील हजारो कुटुंबांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या B2 मिळकतींच्या प्रश्नावर अखेर निर्णायक हालचाल झाली आहे. मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री यांच्या दालनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सोलापूरकरांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री आमदार उपस्थित होते. आमदार देवेंद्र कोटे यांच्या वतीने ॲडव्होकेट उमेश मराठे यांनी B2 मिळकतींची बाजू महसूल मंत्र्यांसमोर सविस्तर आणि ठोसपणे मांडली. बैठकीला महसूल विभागाचे अधिकारी अजित देशमुख व मोहसिन शेख उपस्थित होते. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी सदाशिव पटणे सहभागी. आमदार देवेंद्र कोटे यांनी सांगितले की सोलापूर शहरातील B2 नोंद असलेल्या सुमारे 813 मिळकती आणि जवळपास 9,000 कुटुंबांना थेट दिलासा देणारा प्रस्ताव या 8 दिवसात राज्य मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. या प्रस्तावानुसार रहिवासी वापराच्या मिळकतींसाठी केवळ 2.5% तर व्यावसायिक वापराच्या मिळकतीसाठी 5% शुल्क आकारण्याचा महत्वपूर्ण निर्णय बैठकीत निश्चित करण्यात आला आहे. सिंधी समाजासाठी जशी विशेष योजना राबवण्यात आली होती त्याच धर्तीवर सोलापूरसाठी स्वतंत्र विशेष प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बैठकीत कर्णिक नगर आणि एकता नगर येथील मिळकतींचाही प्रश्न जोरदारपणे मांडण्यात आला. या मिळकतीवर गव्हर्नमेंट अशी नोंद असल्याने वेगळे नियम लागू होत आहेत. या जमिनी अर्बन सिलिंग अंतर्गत शासनाने ताब्यात घेऊन त्यावेळच्या किमतीनुसार सोसायट्यांना वाटप केल्या होत्या. मात्र आज ही मोठ्या सरकारी शुल्काचा बोजा नागरिकांवर असल्याची वस्तुस्थिती महसूल मंत्र्यांसमोर मांडण्यात आली. यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना कर्णिक नगरमधील सर्व कागदपत्रांची 8 दिवसात तपासणी करून त्या मिळकतींनाही B2 प्रमाणे लाभ देता येईल का याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर 7 रस्ता परिसरातील सोलापूर सोसायटी, विनायक नगर आणि डाक बंगल्यासमोरील सोसायट्यांच्या उतार्यावर असलेल्या B1 नोंदीचाही मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. ब्रिटिशकालीन खरेदी खत आणि संस्थेकडे असलेले पुरावे पाहता या मिळकती B2 मध्ये समाविष्ट होऊ शकतात अशी भूमिका मांडण्यात आली. त्यावरही सर्व कागदपत्रांची तपासणी करून योग्य प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. एकूणच सोलापूर शहरातील 800हून अधिक B2 मिळकतींवर अनेक वर्षांचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून येणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा निर्णय प्रत्यक्षात आला तर हजारो सोलापूरकरांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येणार आहे. तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर UKG टू 12th स्टँडर्ड. प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा. डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ञ व अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आई विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.